बरं का मुलांना, मी मंगला वलगावकर तुमच्यासाठी रोज रोज नवीन गोष्टी घेऊन येते. माझं यूट्यूब चॅनल आहे आजीबाईचा बटवा नावाचं, आणि ते तुम्ही सगळेजण सबस्क्राईब करा. गोष्टी ऐकत चला, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक पण करत जा बरं का. तर आता आजची जी गोष्ट आहे ना, तर तुम्हाला लहान मुलांना काऊ चू मनी माऊ भुभू सगळं खूप आवडतं. म्हणून मग ही गोष्ट जी आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे बोकोबा बरं का. बोकोबा म्हणजे मांजर मोठं बरं का. तर ह्या गोष्टीचं नाव बोकोबा आहे. आणि ही गोष्ट भगवान अंजनीकर नावाच्या लेखकाने लिहिलेली आहे. तर गमतीशीर गोष्ट आहे, अगदी छान. तर की नाही, एक मांजरी असती बरं का, आणि तिची पिल्लं असतात. एके ठिकाणी ती आपल्या पिल्लांना घेऊन राहत असती. आणि तिचं काम काय असतं, रोज जोशी म्हणून एक कुटुंब असतं, त्यांच्या घरात तिला माहीत झालेलं असतं सगळं. आणि त्यांच्या घरी जाती ती रोज, आणि रोज पातेल्यातलं पोटभर दूध पिती. आणि काय करती, दुधाची पिशवी एक तिथं ठेवलेली असती, ती तोंडात धरून घेऊन जाती. आणि मग आपल्या सगळ्या पिल्लांना ते दूध पाजती. आणि तर मांजरीचं काय मुख्य खाणं तर दूधच आहे ना, दूध आवडतं त्यांना. आणि मग तिची पिल्लं आणि मांजरी अगदी धष्टपुष्ट होतात. आणि रोजचा तिचा नेम ठरलेला असतो. आणि जोशींचा डोळा चुकून जो ती रोज हे काम करत असते. अशीच एके दिवशी ती दूध प्यायला म्हणून जाती बरं काय, त्यांच्या घरात उडी मारती. आणि एकदम तिथं काय तिला दिसतं, काळा मोठाचा मोठा बोकोबा दिसतो, काळा कुळकुळीत अगदी लट्ट, आणि डोळे त्याचे चमचम करत असतात. आणि तो दाबा धरून तिथे बसलेला असतो. तिला त्या बोकोबाची खूप भीती वाटते बरं का. पण तरी पण ती बळच अवसान आणखी, आणि त्याला म्हणते, बोकोबा इकडं कोणीकडं, इकडं कसं काय. तर तो म्हणतो, काही नाही, मी आज दूध प्यायला आलो म्हणे इकडं. तर तो म्हणतो, तू कशी इथं आलीस. अरे म्हणे, मी रोजच येते, मी रोज पोटभर दूध पिते आणि एक पिशवी तोंडात घेऊन जाते माझ्या पिल्लांसाठी, मी रोजच येते म्हणे इथं दूध प्यायला. तर बोकोबा म्हणाला, आजपासून खबरदार म्हणे इथं आलीस तर, आता इथे दूध माझ्यासाठी आहे आणि मी रोज मीच पिणार आहे, बघ म्हणे पुन्हा आलीस तर. असं म्हणून एक बोकोबाने काय केलं, पुढचे दोन्ही तिचे आपले पाय उचलले आणि तिच्यावर झेप घालायचा प्रयत्न केला बरं का. मांजरी अगदी घाबरून गेली, लटलट कापायला लागली, आणि ती धूम पळत गेली. तर पिल्लांना दूध मिळालं नाही, मांजरीलाही दूध मिळालं नाही. पिल्लांनी विचारला की काय झालं. मग मांजरीने घडलेली सगळी हकीकत सांगितली. मग पिल्लं म्हणाले, अगं असं कसं झालं. तर म्हणे, काय की म्हणे, काळा बोका तिथं येऊन बसला आणि त्याने मला अशी अशी धमकी दिली आहे म्हणे, आणि नाहीतर तो माझ्या अंगावर झेप घालेल आणि मला मारून टाकेल म्हणे. आता काय करावं. मांजरीला खूपच विचार पडला बरं का. मग दुसऱ्या दिवशी ती अशीच बाहेर निघाली, तर एक वयस्कर मांजरीने येताना दिसली बरं का तिला. मग त्या दोघी बोलत उभ्या राहिल्या. मग मांजरीने कालची घडलेली सगळी बोक्याची हकीकत त्या वृद्ध मांजरीणीला सांगितली. ती अनुभवी होती ना खूप. ती म्हणे, हत्तीच आहे, त्याला काय भ्यायचं म्हणे बोक्याला, बोका तो बोकाच म्हणे, नुसतं तो हे करतो म्हणे, बडबड करतो, ओरडतो, गरजेल ते पडेल काय असं आहे म्हणे त्याचं, त्याला काहीच भ्यायची गरज नाही म्हणे. नाही गो म्हणे, त्याने माझ्यावर अगदी पंजे उगारले आणि झेप घालायला लागला होता, आणि मग मी जीवाच्या कांताने पळत सुटले म्हणे, तो मारून टाकेल म्हणे मला. मग तेव्हा म्हातारे मांजरीने थोडा विचार केला बरं काय, आणि ते म्हणाली, हे बघ मी तुला एक युक्ती सांगते. तर ती म्हणाली, बरं सांग म्हणे. मग ती म्हणाली, हे बघ त्या जोशांच्या घरी कपाट आहे का म्हणे. तर ही म्हणे, हो आहे, मोठं कपाट आहे म्हणे. मग त्याला आरसा आहे का. हो म्हणे, खूप मोठा आरसा आहे. मग तू आता असं कर म्हणे, तू उद्या तिकडं जा म्हणे आणि त्या बोकोबाला सांग म्हणे, तर तुझ्यापेक्षा एक मोठा बोकोबा आलेला आहे म्हणे इथं, आणि चल मी तुला दाखवते म्हणे.
आणि तो तुला मारून टाकेल म्हणे, इतका मोठा आहे तो, असं त्याला सांग म्हणे. म्हणजे मग तो त्या आरशातल्या बोक्कोबाला पाहून पळून जाईल म्हणे, कारण त्याला एवढं काही कळत नाही म्हणे. असं म्हणल्यानंतर मांजरीला ते पटलं. मग मांजरी दुसरी दिवशी गेली, जोशींच्या घरात गेली. बोकोबा म्हणलं, तुझी हिंमतच कशी झाली यायची म्हणे आज परत. एकदा सांगितलं ना मी यायचं नाही इथं म्हणून, हे दूध आता इथं माझ्यासाठी आहे म्हणून. मांजरी म्हणाले, अरे येणारच नव्हते पण यावं लागलं म्हणे, काय करणार, तुझ्या काळजीपोटीच आले म्हणे मी. तर म्हणे, माझ्या काळजीपोटी? हो म्हणे, तुझ्या काळजीमुळंच मी आले म्हणे. काय झाले तुला माहीत नाही म्हणे. अरे इथं की नाही दुसरा एक तुझ्यापेक्षा मोठा गुबगुबीत काळा कुळकुळीत बोका घेऊन बसलाय म्हणे, बघ बुवा विचार कर, नाही तर मग तो तुला केव्हाही झडप घालेल आणि मारून टाकेल म्हणे. बोकोबा म्हणलं, कुठे आहे म्हणे, दाखव बरं मला म्हणे. मांजरी म्हणाली, चल दाखवते. मग मांजरी घेऊन गेली त्याला कपाटापाशी, आणि कपाटाला आरसा होता, त्याच्यामध्ये त्या काळ्या बोक्याला आपलं प्रतिबिंब दिसलं बरं काय. आणि त्याला खरंच वाटलं की अरे गड्या, खरंच दुसरा एवढा गुबगुबीत काळा कुळकुळीत आणि लठ्ठच्या लठ्ठ पोट असलेला बोका इथं बसलेला घेऊन आपलं काही या बोक्यासमोर खरं नाही असं म्हणून तो धूम पळून गेला. तो कोणीकडनं पळून गेला हे देखील कळलं नाही, आणि मांजरीचं काम झालं अशा रीतीने. मग दुसऱ्या दिवशीपासून मांजरीचं परत पहिल्यासारखं सुरू झालं. रोज जोशींच्या घरात जायचं, दूध घ्यायचं, दूध प्यायचं. एक पिशवी मुलांसाठी आणायची. तर त्या म्हाताऱ्या मांजरीने ह्या मांजरीला युक्ती सांगितली, आणि त्या युक्तीमुळे ह्या मांजरीचं परत सगळं नीट पाहिल्यासारखं तिचं आणि पिल्लांचं पोट भरायला लागलं. असे ही म्हातारे प्राणीसुद्धा, माणसं तर असतातच असतात युक्तिवाद, पण प्राणीसुद्धा युक्तिवाद असतात बरं का. ते चांगल्या चांगल्या युक्त्या सांगतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात. मग मांजरी आणि मांजरीची पिल्लं अगदी सुखाने राहायला लागली. अशी ही एक गमतीशीर गोष्ट बोकोबा नाव आहे गोष्टीचं. आवडली ना गोष्ट, तर आवडायसारखीच आहे ना. धन्यवाद.